आज आपण अगदी सोप्या पद्धतीने फोरटक्स ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहतोय। त्याचसोबत फोरटक्सचे टक्स हे अगदी मापानुसार आणि परफेक्ट कसे घ्यावे ते सुद्धा पाहणार आहोत। इथे आपण डबल फोल्ड पेपर घेतला आहे, कारण आपण एकाच वेळी पुढील आणि मागील दोन्ही भागाचं ड्राफ्टिंग कटिंग करतोय। ही आपली मापं आहेत। पूर्ण उंची आहे 12 इंच, छाती आहे 30 इंच, कंबर 24, पुढील गळा 6, मागील गळा 8.5, बाही लांबी 4.5 आणि दंडघेर 4 इंच। आपली पूर्ण उंची आहे 12 इंच। फोरटक्स ब्लाऊजमध्ये नेहमी 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं, तर इथे आपण 13 इंचाला मार्क करून खालच्या साईडला सरळ लाईन आखून घेऊयात। त्यानंतर आपला मागील गळा डीप नेक आहे। डीप नेकनुसार शोल्डर घेतोय आपण 5 इंच। तिथूनच खालच्या साईडला मुंढा खोलीसाठी 5.5 इंचाला मार्क करा। पुन्हा बंद बाजूकडून 5 इंचाला मार्क करून थोडं पुढल्या साईडला 5.5 इंचाला मार्क करून हे सगळे पॉईंट्स जोडून घ्या। अशा पद्धतीने मार्क केल्यानंतर आपली मुंढा रेषा आणि छाती रेषा अगदी सरळ रेषेत येतात। त्यानंतर छाती रेषेवर छातीचा चौथा भाग आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन, कमरेच्या रेषेवर कमरेचा चौथा भाग आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन। इथं शिलाई मार्जिन तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता। आता मार्जिन लाईन आणि फिटिंग लाईन इथे आपण जोडून घेतोय, म्हणजेच आपल्याला मापं टाकायला सोपं जाईल। आता गळा रुंदी घेतोय आपण 2 इंच। जर तुम्ही मागील गळ्याला नॉट लावणार असाल तर गळा रुंदी 2.5 इंचापर्यंत वाढवू शकता। आपल्या पुढील गळ्याची खोली 6 इंच आहे आणि त्यामध्ये अर्धा इंच शिवण्यात, असं 6.5 इंचाला मार्क करून खालच्या साईडने 2.25 इंचाला मार्क करून इथे हा बॉक्स तयार करून घ्या। खालच्या साईडला आपण 1/2 इंच एक्स्ट्रा घेतलं। असं केल्याने आपला पुढील गळा हा खेचल्यासारखा वाटत नाही। आता ह्या बॉक्समध्ये मी साध्या गोल गळ्याचा शेप देऊन घेते। तुमच्या आवडीनुसार कोणत्याही गळ्याचा शेप देऊन घ्या। आता मुंढा लाईनचा मध्य काढून घेतोय। टेप अशा पद्धतीने मध्यात फोल्ड करून मध्यात मार्क करून घ्या। त्यानंतर मागील मुंड्यासाठी मध्यातून 1.5 इंचाला मार्क करतोय, तिथूनच अर्धा इंच आतल्या साईडला पुढील मुंड्यासाठी। आता फिटिंग लाईनच्या इथून 1/2 इंच खालच्या साईडला येत आपण दोन्ही मुंड्याचे शेप मुंढा लाईनच्या मध्यात अशा पद्धतीने जोडून घेतोय। आता आपण योकपट्टीसाठी मार्क करतोय। आपली छाती लहान असल्याने योकपट्टी आपण 2 इंचाची घेतोय। बंद बाजूकडून ते मध्यापर्यंत 2 इंचाला मार्क करून घ्या। त्यानंतर आय हुक पट्टीच्या इथे 2.25 इंचाला मार्क करून इथे आपल्याला अशा पद्धतीने योकपट्टीचा शेप देऊन घ्यायचा आहे। मध्यातून आय हुक पट्टीच्या इथेपर्यंत अशा पद्धतीने गोलवा शेप द्या। अशा पद्धतीने गोलवा शेप दिल्याने आपला ब्लाऊज छातीला अगदी परफेक्ट बसतो। आता सगळ्यात महत्त्वाचं, फोरटक्सचे परफेक्ट टक्स कसे घ्यायचे ते पाहूयात। आपला पहिला टक्स हा शोल्डर पट्टीच्या इथून घेत असतो आणि त्याला जोडून आपला दुसरा टक्स आय हुक पट्टीच्या इथून घ्यायचा असतो। आपली छाती आहे 30 इंच। 30 इंचाचा 10वा भाग येतो 3 इंच आणि त्यामध्ये आपल्याला आय हुक पट्टीच्या इथे 1/2 इंच शिवण्यात लागणार आहे, म्हणून इथं आपण आय हुक पट्टीच्या इथून 3.2 इंचाला मार्क करतोय। आता आपण शोल्डर पट्टीच्या इथून टक्सपर्यंत सरळ टेप ठेवून घेतोय। पहा, आपल्या छातीचा चौथा भाग आहे 7.5 इंच आणि त्यामध्ये आपल्याला कंपल्सरी 1 इंच ॲड करायचा आहे आणि अर्धा इंच शोल्डर पट्टीच्या इथे शिवण्यात लागणार। तर उभा टक्स 9 इंचाला मार्क करा। त्यानंतर आय हुक पट्टीच्या इथून पुन्हा 3.2 इंचाला मार्क करून घ्या, जेणेकरून आपला टक्स हा सरळ रेषेत येईल। त्यानंतर आपल्या छाती आणि कमरेमध्ये 6 इंचाचं अंतर आहे, म्हणून हा टक्स आपण 1.5 इंच घेतोय। टक्सच्या मध्यातून दोन्ही बाजूला 1.25 इंचाला मार्क करून घ्या, म्हणजे आपला संपूर्ण टक्स हा 1.5 इंचाचा आला पाहिजे। आता हा टक्स आपण ड्रॉ करून घेऊयात। लक्षात घ्या,
आपल्या कमरेच्या आणि छातीच्या मापानुसार हा टक्स लहान मोठा होत असतो. त्यामुळे प्रत्येक साईजला ह्या टक्सची रुंदी आणि उंची ही वेगळी येत असते. जर तुम्ही नवीन शिकत असाल आणि तुम्हाला 4 टक्सचे उरलेले 3 टक्स मार्क करायला जर कठीण जात असेल, तर आज आपण एक सोपी पद्धत पाहतोय. आपण ज्या साईडला आय हुक पट्टी लावणार आहोत त्या साईडला 2 इंचाला मार्क करून घ्या. त्यानंतर फिटिंग लाईनच्या इथे 3.25 इंचाला मार्क करून घ्या. आता हे दोन्ही पॉईंट्स जोडत इथे आपण लाईन आखून घेतोय. आता आपले उरलेले जे 2 टक्स आहेत ते आपण ह्या लाईनवर मार्क करतोय. आपल्या मेन टक्सच्या मध्यातून आय हुक पट्टीच्या बाजूला 1.5 इंचाला मार्क करून घ्या. त्यानंतर फिटिंग लाईनच्या बाजूला 2.25 इंचाला मार्क करून घ्या. हे दोन्ही मार्क आपण रेषेवर केले. पुन्हा मध्यातून वरच्या साईडला 2.25 इंचाला मार्क करून घ्या. इथे आपल्याला थोडंसं मुंढ्याच्या बाजूला क्रॉस मार्क करायचं आहे. 4 टक्स ब्लाऊजमध्ये आपले 3ही टक्स हे अर्धा इंचाचे घेत असतो, म्हणजेच दोन्ही बाजूला 1.5 इंचाला मार्क करून घ्या. आपलं एकूण अंतर हे अर्धा इंच आलं पाहिजे. आय हुक पट्टीच्या बाजूचा आणि फिटिंग लाईनच्या बाजूचा हे दोन्ही टक्स इथे मी ड्रॉ करून घेते. अशा पद्धतीने लाईन आखल्याने आपले दोन्ही टक्स मार्क करायला अगदी सोपं जातं. आपला ब्लाऊज हा छातीला फिटिंगला अगदी परफेक्ट बसतो. त्यानंतर आपला चौथा टक्स हा मुंढा लाईनच्या मध्यातून घेत असतो. त्यासाठी शोल्डर पट्टीच्या इथून जिथे मागील मुंड्याच्या इथे 5 इंच अंतर येतं आहे तिथे मार्क करून घ्या. तिथून हा टक्स आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. टक्समधलं अंतर हे अर्धा इंच आलं पाहिजे, म्हणजेच दोन्ही बाजूला 1.5 इंच घेऊन हा टक्स आपण ड्रॉ करून घेतोय. इथे पाहताय अगदी सोप्या पद्धतीने आणि फॉर्म्युलानुसार आपण 4 टक्स ड्रॉ करून घेतले. आता सगळ्यात महत्त्वाचं, आपण जो हा 1.5 इंचाचा मेन टक्स घेतला आहे तो आपल्याला पुढे वाढवून घ्यायचा आहे. ही गोष्ट करायला विसरायचं नाही, नाहीतर मग आपला ब्लाऊज हा शिवण्यात कमी येणार. त्यानंतर मुंढा लाईनच्या इथे आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे, जो की आपण मुंढ्यामध्ये टक्स घेतला होता. आता हे दोन्ही पॉईंट्स इथे आपण जोडून घेतोय. आता पुढील भागात योकपट्टी जोडण्यासाठी अर्धा इंच मार्जिन लागणार आहे, ते आपण खालच्या साईडला वाढवून घेतोय. हे मार्जिन तुम्ही ब्लाऊज शिवते वेळेस कापडावर सुद्धा वाढवू शकता, पण बऱ्याच वेळा आपण विसरून जातो. त्यामुळे आपल्या ब्लाऊजची पुढील भागाची उंची ही कमी येते. त्यामुळे पेपर कटिंग करते वेळेसच इथे आपण वाढवून घेतलं. त्याचसोबत आय हुक पट्टीच्या पुढल्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घ्या, म्हणजेच आपली योकपट्टी ही शिवण्यात कमी येत नाही. इथे आपल्या पुढील भागाचं संपूर्ण ड्राफ्टिंग झालं. आता पुढील भागातून मागील भाग सेपरेट कसा करावा ते पाहूयात. ड्राफ्टिंगसोबत कटिंग करणंसुद्धा फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. सुरुवातीला आपण योकपट्टीच्या इथून कटिंग करायला सुरुवात करतोय. खालच्या साईडला आपला मागील भाग आहे, म्हणून आपण अशा पद्धतीने कटिंग करतोय. योकपट्टीच्या इथून मार्जिन सोडून मग मागील रेषा कटिंग करून घ्या. त्यानंतर आपण मागील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतोय. आता आपण पुढील भाग बाजूला ठेवून मागील भागाचं कटिंग करूयात. पुढील भागात जे आपण योकपट्टीसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलंय ते इथे आपण मार्क करून घेतोय. आपली पूर्ण उंची आहे 12 इंच आणि त्यामध्ये 1 इंच शिवण्यात असं मार्क करून इथे आपण सरळ लाईन आखून घेतोय. त्यानंतर छाती रेषेवर छातीचा चौथा भाग आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. कमरेच्या रेषेवर कमरेचा चौथा भाग, 1 इंच बॅक साईडचा टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने मार्क करून मार्जिन रेषा आणि फिटिंग रेषा इथे आपण जोडून घेतोय. आता जे एक्स्ट्राचं पेपर आहे ते आपण कटिंग करून घेऊयात. त्यानंतर गळारुंदी घेतली होती आपण 2 इंच. मागील गळ्याची खोली आहे 8.5 इंच आणि त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन. असं 9 इंचाला मार्क करून खालच्या साईडने आपण 2.5 इंच गळ्याची खोली घेतोय. आता इथे हा बॉक्स तयार करून घेऊया.
यामध्ये तुमच्या आवडीनुसार कोणत्याही गळ्याचा शेप देऊन घ्या. मी साध्या गोल गळ्याचा शेप देऊन घेते पहा. त्यानंतर बॅक साईडच्या टक्ससाठी बंद बाजूपासून फिटिंग लाईनपर्यंतचा मध्य काढून घ्या. टेप अशा पद्धतीने मध्यात फोल्ड करून दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच अंतर घ्या. म्हणजेच आपलं एकूण अंतर हे 1 इंच आलं पाहिजे. उभा टक्स आपण 4 इंच घेतोय. आता हा टक्स ड्रॉ करून घ्या. इथे आपण 30 छातीचा मागील भाग तयार करून घेतला. आता गळा आहे असा कटिंग करून घेऊयात. मागील भाग बाजूला ठेवून पुढील भाग घेऊयात. सुरुवातीला आपण योकपट्टीच्या पुढे जे एक्स्ट्राचं पेपर आहे ते आपण कटिंग करून घेऊयात. त्यानंतर योकपट्टी आपण सेपरेट करून घेतोय. आता पुढील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घेऊयात. त्यानंतर पुढील गळ्याचं आहे असं कटिंग करून घेऊयात. इथे आपल्या पुढील आणि मागील दोन्ही भागाचं ड्राफ्टिंग कटिंग झालं. आता आपण परफेक्ट बाही कशी कटिंग करावी ते पाहूयात. त्यासाठी इथे मी डबल फोल्ड पेपर घेतला आहे. समोरच्या साईडला याची ओपन बाजू आहे. आपल्या बाहीची उंची आहे 4 इंच. त्यामध्ये आपण 1 इंच ॲड करून इथे 5 इंच बाहीची उंची घेतोय, कारण ही आपली अस्तरची बाही आहे. जर आपली साधी बाही असती तर यामध्ये आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलं असतं. आता हे दोन्ही पॉईंट्स जोडत इथे आपण सरळ रेषा आखून घेतोय. त्यानंतर बाहीची रुंदी घेत असताना छातीनुसार घ्यायची. आपल्या छातीचा चौथा भाग आहे 7.5 इंच. ब्लाऊजमध्ये शिलाई मार्जिन 1.5 इंच घेतलं आहे, म्हणून इथं आपण छातीच्या चौथ्या भागातून अर्धा इंच मायनस करून घेतोय. जर आपण 1.5 इंचापेक्षा जास्त शिलाई मार्जिन घेतलं असतं तर इथे आपण छातीचा चौथा भाग घेतला असता, म्हणजेच 7.5 इंच. बंद बाजूकडून 7 इंचाला मार्क करून इथे हा बॉक्स तयार करून घेऊयात. त्यानंतर ओपन बाजूकडे आपल्याला कॅफ हाईटचं मार्क करायचं आहे. तर 30 छातीनुसार कॅफ हाईट घेतोय आपण 3 इंच. पुन्हा मध्यात 3 इंचाला मार्क करून इथे आपण अर्ध्यात लाईन आखून घेऊयात. त्यानंतर यामधून आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन मायनस करून घ्यायचं आहे. आता बंद बाजूपासून मार्जिन लाईनपर्यंत लाईन आखून घ्या. त्यानंतर ह्या लाईनचा मध्य काढून घ्या. टेप अशा पद्धतीने मध्यात फोल्ड करून मध्यात मार्क करून घ्या. आता बंद बाजूकडून 1 इंचाला मार्क करून मध्यात वरच्या साईडला अर्धा इंचाला मार्क करून हे दोन्ही पॉईंट्स जोडत इथे आपण मागील मुंड्याचा शेप देऊन घेतोय. त्यानंतर मध्यातून फिटिंग लाईनपर्यंतचा मध्य काढून घ्या. टेप अशा पद्धतीने फोल्ड करून मध्यात मार्क करून खालच्या साईडला पाव इंचाला मार्क करा. आता हे तिन्ही पॉईंट्स जोडत इथे आपण पुढील मुंड्याचा शेप देऊन घेतोय. अशा पद्धतीने मार्क केल्याने आपल्या मुंड्यामध्ये चुण्या येत नाही. त्यानंतर खालच्या साईडला तुमचा जो काही दंडघेर असेल तो आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता मार्जिन लाईन आणि फिटिंग लाईन दोन्ही रेषा जोडून घेऊयात. इथे आपल्या 30 छातीच्या बाहीचं परफेक्ट ड्राफ्टिंग झालं. आता आपण कटिंग करतोय. सुरुवातीला मागील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घ्या. ड्राफ्टिंगसोबत कटिंग करणंसुद्धा फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर बाही ओपन करून घ्या. त्यानंतरच आपल्याला पुढील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घ्यायचा आहे. पहा, इथे आपल्या 30 छातीच्या परफेक्ट बाहीचं ड्राफ्टिंग कटिंग झालं. इथे आपल्या 4 टक्स ब्लाऊजचं संपूर्ण ड्राफ्टिंग कटिंग झालं आहे. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.